ह्या सगळ्या लोकांनी हे प्लॅनिंग करत करत मुंबईकरांच्या समोर पारदर्शक आणि चांगला कारभार करत आपण हे 92,000 कोटीपर्यंत गेलेलो आहे. पण 2022ला ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि मुख्यमंत्री झाले, त्यांचा तिजोरीवर आपल्या डोळा होता. ॲनेकोंडाला सोबत घेऊन वोट चोर, नोट चोर, जब साथ में आते तो क्या होता है? ॲनाकोंडा. आत्ता काय असेल परिस्थिती, कोण सांगू शकेल का मला? तिजोरी आता राहिलेलीच नाहीये. तिजोरी साफ झाली, सपाट झालेली आहे. आणि दुर्दैवाने जेवढे ह्यांनी भ्रष्टाचार केलेत, जेवढे ह्यांनी घोटाळे केलेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, त्याचा परिणाम हा झाला. तुम्ही पाहताय, रस्ते तर कुठेच दर्जेदार नाही आहेत, काही काम झालेलं नाही आहे. पण मुंबईचं आत्ता कमिटेड लायबिलिटी म्हणजे जे आपण देणं लागतो ते 2.5 लाख कोटीवर पोचलेलं आहे. किती? 2.5 लाख कोटी. हे जेव्हा आपण बोलतो महानगरपालिकेचं देणं आहे, फक्त महानगरपालिकेचं देणं नसतं. हे सगळं आपल्या डोक्यावर येतं, कारण आपण करदाते आहोत, आपण कर भरत असतो, आपण मुंबईकर आहोत. आणि आपल्या डोक्यावर एवढं आता कर्ज काय, कमिटेड लायबिलिटी चढलेलं आहे, ह्याचा विचार देखील तुम्ही करणं गरजेचं आहे.